बाकी प्रतापराव, लग्नाची बोलणी करायला तुम्ही इथे आलात, फार आनंद झाला. हो ना, तुम्ही सगळे आलात त्यामुळे चर्चा पण झाली आणि ज्यांच्या आयुष्याबद्दल हे सगळं चाललंय त्यांना एकमेकांना भेटता आलं, मन मोकळं बोलता आलं, नाही? हो ना. सारंगचं नुसतं नाव काढायचं अवकाश की आर्य लगेच लाजते. पण सारंग दादा मात्र अजिबात लाजत नाही हा. उलट आर्या वहिनीचं नाव घेतलं की त्याच्या चेहऱ्यावर भीतीच जास्त दिसते. आणि हो सारंग, ते तोडे घालताना सुरू झालेलं गॅस प्रकरण एकदम लग्नाच्या दिवशीपर्यंत घेऊन जाऊ नकोस. हो म्हणजे नाहीतर व्हायचं काय, इकडे नवरी मुलगी हार घालील आणि नवरा हारा सगळं तिकडं त्या ह्याच्यात ते बाथरूम. घ्या प्रतापराव, चहा घ्या. अगं वैजयंती, साखरपुड्याचं आणि लग्नाचं मुहूर्त काढण्यासाठी गुरुजी येणार होते ना? युवराज गेला येतच असते. काय आर्या, खुश ना एकदम? घ्या घ्या सारंगराव, चहा घ्या. गुरुजी आले. अरे वा, या 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 गुरुजी. नमस्कार. या गुरुजी, स्वागत आहे. बसा या. बसा प्रतापराव. हो. बसा बसा बसा. मुक्ता, चहाचं बघ जा. अगदी वेळेवर आलात. तुमचाच विषय चालला होता. विषय माहिती आहे, सोबत पंचांग घेऊनच आलोय. अरे आरती आणि कुंकुमार्चन झालं की मुहूर्त काढूया. गुरुजी, संपूर्ण विधींचं पौरोहित्य तुम्हालाच करायचंय बरं का. त्यामुळे मुहूर्त पाहताना तुमची सोय सुद्धा बघा. घ्या चहा घ्या. मुक्ता, आज घरामध्ये सगळे जेवढे आनंदी आणि प्रसन्न आहेत ना, तेवढंच देवी आईला प्रसन्न करायचंय. त्यामुळे आज असा संबळ वाजव की देवी आई प्रसन्न झाली पाहिजे. जी मोठी आहे, देवी आई नक्की प्रसन्न होणार. जा मग तयारीला लाग. जी. आज मुहूर्त काढताय, लवकरच तारीख ठरेल. प्रकरण खूप पुढे चाललंय यार. मी पण आजपासून आर्याला वहिनी म्हणणार आहे. तू माझ्या जखमेवर मीठ चोळायचं ना. पण जखम तूच केली ना. हा, हे बघ सारंग, मी कसं का होईना आर्याला माझ्या मनातलं सगळं बोललोय. ओके, मे थँक्यू. त्यामुळे आता ती माझ्या आयुष्यात असू नसू मला अजिबात त्रास होत नाही. पण तुझं तसं नाहीये. तू कुठं अजून तुझ्या मनातलं बोललाय. तू जर मनातलं बोलला तर पुढं काय करायचं, पुढं कसं जायचं, का पुढं जायचंच नाही, ते क्लिअर होईल ना. सारंग शेठ, तुम्ही जर आज तिच्याशी बोलला नाही तर उद्या पहाट कोंबडं वरडायच्या आधी माझा अरे वहिनी, अरे वहिनी. अरे पण मुक्ताशी बोलणं तुला एवढं सोपं वाटतंय का? हा, ती कायम कोणत्या ना कोणत्या कामात असते किंवा तिच्या आसपास कोणी ना कोणी असतं, तर मी कसं बोलणार आहे? ते कसं बोलायचं ना, ते तुझं तू बघ बाबा. पण तू जर आयडिया काय, चल आपण आपला तो खेळ परत खेळू. हा खेळू की. पण त्यानं तिच्यापर्यंत कसं पोहोचणार? अरे कारण कॅरेक्टर्स पण इतके अनबिलिव्हेबल असणार आहेत ना. काय सांगतो? हा, चल चल चल, तू इथे उभा राहा. मी आहे राजा. महाराज. आणि तू माझा प्रधानजी. प्रधानजी. वा वा, प्रधानजी. 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 अरे
काय करतोयस काय तू मी बेरिंग घेतोय. अरे मग घे ना पटकन. आह, हम्म. प्रधानजी घात झाला महाराज, घात झाला, घात. काय घात झाला ओ भात झाला, वरण झाला की आम्हाला बोलवा. महाराज. भात नाही हो, घात झाला, घात. का झाला? हा हो म्हणजे नक्की झालं काय? म्हणजे झालंय असं की तुमच्या पिताश्रींनी तुमच्या होणाऱ्या राणी सरकारांना तुरुंगात बंदी केलंय आणि त्याऐवजी पुण्यनगरीची राजकन्या तुमची वधू म्हणून हाजीर केली. डॅमेट. डॅमिट. हा प्रधानजी एक काम करा, काय? आमचा निरोप आमच्या होणाऱ्या राणी सरकारांपर्यंत पोहोचवा. जी महाराज. आम्ही तुमचा निरोप तुमच्या होणाऱ्या राणी ए सारंग, तू चिटिंग करतोय हा? तू आता चिटिंग मला नाही, गंडावलाय. आपलं गेमचे रूल आहेत, आपण असंच खेळतो. दादा आत येऊ. अरे ये ना, माझ्या खोलीचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. ये. काय रे, काय झालं? काही बोलायचंय? दादा तुम्ही त्या मुक्ताला वाजवायची परवानगी दिली खरी, पण ज्या हक्काने तिला वाजवायला सांगितलं जाते आणि ज्या अधिकाराने ती उत्तर देते ते सहन नाही होते. स्वतःच्या संबळ वादनाने देवीला प्रसन्न करू बघणारी ही कोण आहे? शांत, चिडू नकोस. नाही दादा, एकतर तुमचा झालेला अपमान विसरता येत नाहीये, त्यात तिच्या संबळीची तडतड आतून सारखं आव्हान करते असं वाटते. एका झटक्यात चिडून संपून टाकावायची इच्छा होते. म्हणूनच तू मला सारंगपेक्षा जास्त जवळचा वाटतोस. काळजी करू नकोस. तिला माझ्या पायाशी भीक मागताना पाहशील तू. खरंच? पण मग दादा नक्की काय करणार आहात तुम्ही? कांता नावाच्या एका सावकाराचं यांच्यावरती कर्ज आहे. ते कर्ज फेडलं नाही तर तो हिच्या धाकट्या बहिणीला घेऊन जाईल. त्या सावकाराला पैशापेक्षा बहीण जास्त महत्वाची आहे. आणि मुक्ता एक वेळ जीव देईल, पण तिच्या बहिणीला सावकाराच्या ताब्यात कधीही देणार नाही. आपल्याकडून मिळणाऱ्या पैशातून तिला फक्त कर्ज नाही फेडायचंय, तर आपल्या बहिणीला पण वाचवायचंय आणि आपण तिला पैसे द्यायचे नाही. द्यायचे, पैसे द्यायचे, पण ते तिच्या घरापर्यंत पोहोचू द्यायचे नाही. मग ती त्या पैशासाठी आपल्या दरवाजामध्ये येऊन भीक मागेल. मग रावसाहेब तिला पायावरती नाक रगडायला लावतो की नाही बघ. तिची सगळी हेगडी, तिचा सगळा रुबाब माझ्या पायावरती लोळण घेताना पाहशील तो. बाण सुटलाय, माणसं कामाला लागलेत. ज्यांना हे काम दिलंय तेही आपल्या एवढेच खुश आहेत.